गंगालिया मावरे संत पावले साजरी, तेथे करीना आंघोळी, पुढे चरणरज धुळी, येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. पाप पळाले जळाले भवदुःख दुरावले, तेथे करीना आंघोळी, पुढे चरणरज धुळी, येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो, तेथे करीना आंघोळी, पुढे चरणरज धुळी, येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. पांडुरंगा तेथे करीना आंघोळी, पुढे चरणरज धुळी, येती तीर्थावळी पर्वकाळ सकळ. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी अखंड संयम समाधिस्थ संत सम्राट भगवान श्री नामदेव यांच्या चरणकमली वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी संप्रदायाचे परम आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्तिमान भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून प्रस्तुत समय आपण सर्वजण भगवती नर्मदा देवी मातेच्या परिक्रमाच्या पूर्तीनिमित्त म्हणजे व्रताच्या उद्यापनाच्या निमित्ताने सेवा आहे. विठ्ठल भगवती देवी मैयाचं अनुष्ठान केलं असे असणारे आणि मोरी रेवकराय बाबूराव हांडवरे आणि श्री उद्धव दिनकर हांडवरे बरोबर यांनी आपल्या जीवनामध्ये भगवती नर्मदा मातेची परिक्रमा केली आणि त्या निमित्त हा परिक्रमा पूर्तीचा ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये अनुष्ठान पूर्तीचा एक सोहळा उद्यापनात असणारा सोहळा आहे. त्यानिमित्त असणारी सेवा आहे. सर्व संत समुदाय सिद्ध समुदाय सर्व महापुरुष या ठिकाणी विराजमान आहेत. सर्व महापुरुषांच्या चरणी सर्व गुरुबंधूंच्या चरणी माता पित्यांच्या चरणी ज्येष्ठ श्रेष्ठांच्या चरणी भक्तिभावाने साष्टांग प्रणिपात करून आपल्याला ही सेवा करायची आहे. आता त्याची कृपा वसेली नवाचे सरसे कळले काय तैसे निवेदीन नामधरे वर्णन करतात. तसं हा भगवती नर्मदा मातेचा परिक्रमा प्रतीचा असणारा हा उत्सव आहे. त्यानिमित्त ही सेवेला घेतलेला आमंत्रण जगद्गुरु श्री तुकोबारायांचा गोड असा 4 चरणाचा आहे. विठ्ठल भगवंताने आपल्या हातून सेवा करून घेतली, पांडवांनी आपल्या हातून सेवा करून घेतली आणि सेवा घडलेली सेवा भगवान श्री ज्ञानोबारायांच्या अखंड संयम समाधिस्थ चरणकमली आपल्याला समर्पित करायचे. एवढा मोठा हा पुण्य पर्वकाळ आहे. तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असं आहे, जे जे काही तो देवा ते सेवा समर्पित. आपण जे काही व्रतानुष्ठान करत असतो व्रतानुष्ठानाचं निमित्त फल फक्त एकच आहे, भगवत प्राप्ती. विठ्ठल ही साधना घडत असते मनुष्याच्या जीवनामध्ये. एक पुण्यक्षण घडत असते. आपल्याला माहिती आहे, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली नाम तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जुभागरी येईल श्रीरामाचे. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. जे जन्मसहस्री ओळखीचे एक मुख असे हवं. कितीतरी प्रमाण आहे. भगवंताचं साधना अनुष्ठान करण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते. संतांनी आपल्याला सांगून दिलं. तर शास्त्र असं आहे, तुकोबाराय सांगतात, या भवबंधनातून मुक्त कोण झाले? पावले सत्वर निष्काम उद्धार, जिंकलेली अपार वासना आहे. वासनेचे मूळ छेदिल्या वाचून तर रोसी कोणी न म्हणावे. संतांनी आपल्याला सांगितलं, बाबांनो, ज्यांनी अपार वासना जिंकली तेच या संसारातून पैल करायला गेले. पण मग ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं? संतांनी आपलं अनुष्ठान सांगितलं. लावेली कर्मी शुद्ध आचरणी कोणा एका जन्मी केले पावे. मग संतांनी आपल्याला निष्काम कर्मामध्ये प्रवृत्त केलं. विठ्ठल
कोणी जर तप करत असेल, तीर्थ करत असेल, दान करत असेल, व्रत करत असेल, आचरण करत असेल, तर गाता हरी गुण वारुणे कोबऱ्या म्हणतात तुकाने भाव असता नसता सायास करिता वायानं म्हणजे म्हणून आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक अनुष्ठान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण संतांनी आपल्याला सांगितलंय हे जर आपण अनुष्ठान केलं, शास्त्रामध्ये 3 दोष सांगितले आपल्याला माहितीच आहे. मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे पाप वासना, विक्षेप म्हणजे अंतःकरणाचे मनाचे चंचलता, आवरण म्हणजे अज्ञान दोष आहे. आणि हे तिन्ही दोष प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आहेतच. कळलं तरी आहेतच, नाही कळलं तरी आहेतच. काही लोकांना कळत नाही. प्राणी काव्यावर देहाची वरी आदर म्हणून पुढे सुरात पदाचं त्यांना मल कळत नाही, विक्षेप कळत नाही, आवरण कळत नाही. जरी कळत नसला तरी तो दोष आहेच. आणि हे 3 दोष घालण्याशिवाय ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होत नाही. मग तो कुणी असो 3 दोष घालवल्याशिवाय परमात्मा तत्वाचा साक्षात्कार होत नाही. म्हणजे 3 दोष घालवण्यासाठी संतांनी आपल्याला साधन सांगितलं. मल दोष घालवण्यासाठी निष्काम कर्माचं अनुष्ठान सांगितलं. विक्षेप दोष घालवण्यासाठी निष्काम उपासना सांगितली. आणि आज्ञा निवृत्तीसाठी संतांनी आपल्याला काय सांगितलं? श्री गुरूंची सेवा करा. श्री गुरूंच्या तत्वमसी महावाक्यातून आपल्याला काय होईल? आज्ञा दोष आपला निवृत्त होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मल दोष घालवणं महत्त्वाचं, विक्षेप दोष घालवणं महत्त्वाचं आहे. आवरून दोष हा जातच असतो. साधकांनी मल विक्षेप घालवला तर कसा झाडाला पेरू पिकल्यानंतर पोपटाला बोलावं लागत नाही. पेरू पिकल्यानंतर पोपट आपोआप येतो. तसं मल विक्षेप अंतःकरण शुद्ध झालं की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणच देव होय गुरु परमात्मा श्री गुरु रूपाने येतात आणि साक्षात्कार करून देतात. विठ्ठल साधना अनुष्ठान करणं अत्यंत महत्वाचं आहे. संतांनी आपल्याला सांगितलं चिंतन करत असताना जी काही शास्त्रामध्ये अवस्था सांगितली, मनुष्य जन्माला आपण आलो, संतांनी सांगितलं तुका जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक तिथल्या परमतत्वाचा साक्षात्कार झाल्याशिवाय कुणाचेही जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका नाही म्हणून संतांनी आपल्याला सांगून दिलं. मग त्यासाठी अवस्था असणं अत्यंत महत्त्वाचं. प्रत्येकाला याचं ज्ञान आहे असं नसतं. महाराज सांगता मनुष्यानं सहस्रेश्वर कशी देतं ते सिद्ध आहे. तथापि सिद्धांना पश्चिमा व्यक्ती तत्वता हजारात एखादा मनुष्य परमात्मा प्राप्तीचं साधन करतो. त्यामध्ये एखादा परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतो. म्हणजे अवस्था सांगितल्या शुभेच्छा सुविचारणा तनु मानस सत्य असंशक्ती पदार्थ भांगरी तुरेगा. मुळात शुभेच्छा निर्माण होणंच अवघड आहे. विठ्ठल तैसी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून पार्था बहुती परी ही अपेक्षेची विचारसुरी जे दुर्लभच्या राजारे सदवासना आणि कासारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू अमृताचा लेशू दैवगुणी तैसी दुर्लभचे सद्बुद्धीचे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचून काही जे अनेक लाणी नाही ते एकाची बुद्धी पाय आणि सद्बुद्धी निर्माण होणं हे परमार्थ अत्यंत महत्वाचं आहे. परमार्थातली पहिली पायरी शुभेच्छा. आपल्या पंढरीच्या रस्त्याला जायचंय, पंढरीच्या योग्य मार्गाला लागला तर पंढरपूर येईल. पंढरपूर आहे इकडं, आपण चालू नाशिकला. कधी यायचं पंढरपूर येणार नाही. योग्य मार्गाला लागणं अत्यंत महत्वाचं आहे. सद्बुद्धी असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञानोबा म्हणतात अमृताचा लेश दैवगुणे. ही जी सद्बुद्धी आहे अत्यंत कठीण आहे. म्हणून तर आचार्य सांगतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. मनुष्यत्व प्राप्त होणे देवाची कृपा आहे. त्यानंतर मोक्षत्व प्राप्त होणं. प्रातस्मरण शांतीक्रम गुरुवारी मार्तभावाने कालच सांगितलं. दर्शनाला गेलो बाबा म्हणले मनुष्यत्व प्राप्त होणं पुण्य लागतं. त्यापेक्षा अधिक पुण्य मोक्षत्वाला लागतं. मोक्षत्व सगळ्यांना सिद्ध होत नाही आणि त्यापेक्षा अधिक पुण्य संत भेटीला लागतं. मोक्षत्व प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. अंतःकरणामध्ये शुभेच्छा निर्माण होणं कठीण आहे. हे माझा भाऊबंद सुटावा काय असे पुण्य होईल गाठे घरी पाय देवाची भेटी माझं तो गुरुवारी जेटी दाटन कंटे सजदे काही होतील डोळे सुकते ते डोळे सोहळे संचित कैसे ते न कळे होतील डोळे वासनेसे ऐसे चिंता करी सदा सर्व
खावयाची चिंता आपली चिंता चालू आहे. संतांची चिंता वेगळी, आपली चिंता वेगळी. काय मी उद्धार पाहे, काय कृपा करीना, ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे. काय अवस्था असेल महाराज विचार करा. काही हे भेटेल भेटेल, काही तो स्वामी भेटेल, दुबारी पडेल विषमाने. ही अवस्था प्राप्त होणं खूप खूप अनंत जन्माची पुण्य लागते. म्हणून परमार्थामध्ये मंद जिज्ञासू लागत आला. ज्याला परमतत्वाचा साक्षात्कार करून घ्यायचा त्याला तीव्र जिज्ञासू असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जवळ आता संसार काही शेवट पुढे तुकड्याच्या स्वामी गोपाला ही जीवनचरे एवढं मोठं आनंद क्षेत्र आहे. आपण सकाळी प्रातःकाली ज्ञानोबा दर्शनाला जातो, प्रदक्षिणा करत असतो. गाड्या असतात, गाड्या यात्रेकरूच्या गाड्या असतात. त्यांना काही ज्ञानोबाचं मंदिर माहीत नसतं, इंद्रायणी माहीत नसते. मग ते प्रदक्षिणा करताना आपण चालू की आपल्याला विचारतात, म्हटले आपल्याला असं वाटतं गाडी थांबल्यानंतर आपल्याला असं वाटतं कदाचित ते माऊलीचं मंदिर विचारते, इंद्रायणी विचारते. आपण ते इंद्रायणी कुठे विचारत नाही, माऊलीचं मंदिर कुठे विचारत नाही, मंगल कार्यालय कुठे विचारतात. ज्ञानोबाच्या दरबारामध्ये लोक येतात, आनंदीमध्ये येतात. पण लग्न असतं 12 वाजता. आता तुम्ही अक्षर टाकायचं काय, स्नान करावं गंगेमध्ये, माऊलीचं दर्शन करावं, समाधानानं निवांत तो व्यवहार होतच असतो. पण माणसाला खूप तातडी असते. महाराज सांगतात शुभेच्छा जे अंतःकरणामध्ये सद्वासना अत्यंत देवाच्या अनुग्रहाशिवाय मोक्षत्व सिद्ध होत नाही. ज्याला परमभाग्यानं असं मोक्षत्व प्राप्त झालेलं आहे तो भाग्याचा साधक आहे. म्हणायचं ज्याच्या जीवनामध्ये अशी इच्छा निरंतर निर्माण झाली, पुसावेसे ह्याची वाटे जी जे जे भेटे तयासे देव कृपा करेल मग काय लाज राहील. मग त्याला असं वाटतं देव प्राप्तीसाठी मी आता काय करू, काय देह घालू करवती कर्मरी टाकूया भितरी अग्नी माझी, काय सेवू वन शीत उष्ण तान साहो की मोहन धरुणे बैसो, काय लावा मी भस्म उधळण निंबू देशपण कुंटचारी, काय तेजू अन्न करू उपवास, काय करू नाश जीवित्वाचा. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे काय करावा उपाव ऐसा देय भाव पांडुरंगा. त्या साधकाला वाटतं कधी मला देवाचं दर्शन होईल, कधी मी काय करू, अग्नीमध्ये देह घालू, सर्वते देह समर्पित करू, काय कुठं हिमालयात तप करू. त्याला असं वाटतं मला. आणि अशी तीव्र जिज्ञासा अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. आणि मग तो साधक काय करत असतो, पारमार्थिक साधन करत असतो. संतांनी सांगितलं मनुष्य देह प्राप्त झाला आपलं परमभाग्य, आपल्या मोक्षत्व आपल्याला प्राप्त झालं आपलं परमभाग्य. आपण काय केलं पाहिजे, भगवत प्राप्तीचं साधन केलं पाहिजे. ते साधन करत असताना काय जगामध्ये पृथ्वी लोकांमध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होतात, संत महात्मे अवतीर्ण होतात, देव अवतीर्ण होतात, संत महात्मे अवतीर्ण होतात. का होतात त्याचे एकमेव कारण देवाचा अवताराचं प्रयोजन एकच आहे, परित्राणाय साधनां विनाशाय दुष्कृतां. नेहमी ऐकतो साधूचं रक्षण करण्यासाठी नवे नवे परमात्म्याचा अवतार कशासाठी आहे, धर्माशी नीतीशी सेज भरी अविवेकाची काजळी फेडवी व्यक्ती पुदळी ती योग्या पाहि दिवाळी निरंतर जगाचं कल्याण व्हावं म्हणून देवाचा अवतार. एका वाक्यात संतांचा अवतार सुद्धा जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती देह कष्टविधी पुरवकारे अवतार
एक परमात्म्याचं जगत करण्यासाठी आवश्यक ते परमात्म्याचे अभिन्न असतात. त्यातलं महत्त्वाचं साधन जर जगाच्या कल्याणासाठी जर संत महात्म्याबरोबर देवाबरोबर कोण अवतरित होत असाल तर ते आहे तीर्थ. विठ्ठल ज्याला मनदोष घालवायचा तरी तीर्थाचं अनुष्ठान करायला तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संस्था संगी सेवू वासुदेव धरणीवरी संतांनी आपल्या तीर्थाचं अनुष्ठान सांगितलं. तीर्थ एक असं साधन आहे म्हणून तीर्थामध्ये जर आपली यथायोग्य उपासना घडली गेली तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झालं की ज्ञान लगेच सिद्ध होतं. मग अंतःकरण शुद्धीसाठी मनाच्या स्थिरतेसाठी तीर्थाची उपासना संतांनी आपल्याला सांगितली. आपण तीर्थाचं अनुष्ठान केलं पाहिजे. पंढरीत गेलं विजय चंद्रभागे स्नान विधतो हरिकथा समाधान चित्त सर्व काळ. पंढरी क्षेत्रामध्ये चंद्रभागेचं स्नान करावं, हरिकथा श्रवण करावे, पंढरीनाथ परमात्म्याचं दर्शन करावं, क्षेत्र प्रदक्षिणा करावी हे अनुष्ठान आहे. आज लोक अनुष्ठान तीर्थाची उपासना करतात पण जशी केली पाहिजे तशी करत नाहीत. मला चुकीचं अनुष्ठान घडलं गेलं तर काय घडतं मागं 10-20 वर्षापूर्वी जे केदारनाथला घडलं गेलं म्हणजे त्या तीर्थामध्ये तसं अनुष्ठान जर नाही घडलं तर काय होत असतं बरं असं भयंकर धोका निर्माण होत असतो. गुरुवारी बाबा सांगत असतात लोक आळंदीला येतात माऊलीच्या दर्शनाला येतात इंद्रायणीमध्ये स्नान करतात. मग आता माऊलीचं दर्शन करायचं असतं मग ते घाटून वर येत असतात. मध्ये सुंदर एक हॉटेल असतं तो मुद्दाम हॉटेलवाला काय करत असतो बरोबर गरम गरम वडे बाहेर काढत असतो. ते लोक काय म्हणतात आधी वडे खाऊन मग दर्शन करू म्हणतात. विठ्ठल स्नान क्षेत्रदेवतेचं दर्शन उपवास घडणं अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. उपवास घडला पाहिजे, हरिकथा श्रवण झाले पाहिजे, मौन व्रताचं धारण केलं पाहिजे. त्या पद्धतीने तसं जर आपण अनुष्ठान केलं तर ते तीर्थयात्रा काय होत असते सफल होत असते. म्हणून तीर्थ काय करतं तीर्थ अंतःकरणातला मल आणि विक्षेप दोष घालवतं. म्हणून तीर्थाची उपासना तीर्थाचं अनुष्ठान संतांनी आपल्याला सांगितलं. आपण काय केलं पाहिजे हे तीर्थाचं अनुष्ठान केलं पाहिजे. पण ते केव्हा केलं पाहिजे शरीरात ताकद आहे तेव्हाच केलं पाहिजे. हे सकळ डोळे चांगले तोपर्यंतच पांडुरंगाला डोळे भरून बघितलं पाहिजे. कान चांगले तोपर्यंत कान भरून पांडुरंग परमात्म्याची कथा ऐकली पाहिजे. वाणी चांगले तोपर्यंतच देवाचं नामचिंतन ज्ञानेश्वरी गाथा पाठ करून घेतली पाहिजे. एकदा वाणीतली शक्ती गेली अर्थ राहतो का. हात चांगले तोपर्यंत दान धर्म केला पाहिजे. पाय चांगले तोपर्यंतच पंढरीनाथ परमात्म्याच्या धामाला पायी गेलं पाहिजे. नर्मदा परिक्रमा केली पाहिजे. ब्रह्मगिरीची परिक्रमा केली पाहिजे. पाय खोले झाले नगरे झाले लोक आम्हालाही म्हणतात बाबा आम्हालाही माऊलीच्या सोहळ्यात चालावं वाटतं पण आता पाय काम करत नाही. त्याला म्हटले पाय चांगले होते तेव्हा तिकीट काढून तमाशाला गेला. पाय चांगले होते तेव्हा पाऊलही नाही गेला. आता शक्य आहे का महाराज नामराजा किती गोड होय म्हणून ऐकणे पावे तो ऐकून घाले आगवे पंख होता जावे तेथे जाय तिथे जवळ जाय तो पाहावे ते तुले पाहे मुखत्व आदी वाचा सुभाषिते हात होती गळे पुढील मोठे गळे करून निघाले सगळे दानात तेव्हा ऐसे दशा येईल पुढे ते मन होईल वेळे चिंतुरी ठेवे चोकडे आत्मज्ञान ज्ञानपरे सांगतात. तेव्हा अंतःसमयाला मन वेळ होईल. आताच परमात्मा तत्वाचं ज्ञानाचं चिंतन करून घे. परमात्म्याच्या नामाचं चिंतन
घराची वातीनं वस्ता केली. दिवा जात नाही तोपर्यंत सर्व करून घ्यावी. चोर येत नाही तोपर्यंत संपत्ती आळंदीला वारकऱ्याला दान करावी. नाहीतर लोकांचा स्वभाव आहे, चोरी झाली की म्हणतात कृष्णार्पण. चोरी झालेलं धन कधी कृष्णार्पण होत नसतं. माता माऊलीचा स्वभाव असतो, चोरीमध्ये दूध उतू गेलं कृष्णार्पण म्हणतात. चोरीचं दूध देव पेल देऊ म्हणून ज्ञानोबाला सांगतात, बाबांनो आहे की नाही, जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंत पारमार्थिक अनुष्ठान करून घ्या. डोळे चांगले तोपर्यंत डोळे भरून ज्ञानोबाच्या समाधीला बघून घ्या. डोळे भरून पांडुरंगाला बघून घ्या. कान चांगले आहेत तोपर्यंत त्या 2 वर्षामध्ये पांडुरंगाने आपला अवकाश दिला आहे की नाही, दिला या कार्य अवकाश नाही पावले आयुष्याला कार्याकारण यशेष केले ते जाऊ पडते. देवाची कृपा आहे आपल्यावर. परमात्म्याने आपल्याला आयुष्याचं साधन दिलं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद परवे गेले. मग असा परमतत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी काय केलं पाहिजे? सत्यम लभ्य तपसा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम असं म्हटले. तर परमतत्वाचा साक्षात्कार सत्य, तप, सम्यक ज्ञान, ब्रह्मचर्य आदी अनुष्ठानानं त्या परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं साधन सांगताना आपल्याला सांगितलं, तीर्थाचं अनुष्ठान करा, तीर्थाची उपासना करा. त्या भागामध्ये परमात्म्याने उद्धाराचं साधन तेथे पाठवलं. आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धाराचं साधन जर काय असेल तर पंढरीची वारी. सोपं साधन संतांनी सांगितलं. नवे गुरुदास संसार्य वैराग्य तरी भिणे कापे विषय. सगळ्यालाच गुरुचं दास्यात वगैरे सांगता येत नाही. वैराग्य तरी भिणे कापे विषय संतांनी सोपं सांगितलं. यारे यारे लहान थोर याती भरती नारायण करावा विचार लगेच चिंता करून असे. पंढरीची वारी सोपं साधन सांगितलं. परमात्म्याचं नामचिंतन करा, सोपं साधन सांगितलं. त्या भागामध्ये परमात्म्याने ते उद्धाराचं साधन सांगितलं. महाराष्ट्रामध्ये पंढरीची वारी साधन आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये गेलो, गुजरातमध्ये गेलो, MP मध्ये गेलो, उद्धाराचं साधन नर्मदा परिक्रमा सांगितलं. विठ्ठल त्यामध्ये असं असतं, इकडच्या लोकांना जर पंढरीची वारी सांगितलं त्यांना इकडे येणं शक्य नाही. म्हणा MP मध्ये, गुजरातमध्ये, उत्तर हिंदुस्थानातल्या लोकांना जर आपण सांगितलं पंढरीशी जारे आले संसार, तितके लांबून त्यांना येणं शक्य नाही. किंवा आपल्या इथल्या लोकांना सांगितलं तिकडे जाऊन अनुष्ठान करा, साधन करा, तेही शक्य नाही. त्या भागामध्ये संतांनी त्या जीवाचा उद्धार होण्यासाठी ते साधन तिथं निर्माण केलं. भगवती नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे, शास्त्रामध्ये असं सांगितलंय, रेवा तटे तपा कोऱ्यात म्हटलं, जानवी तटे मरणम, गंगेच्या तटावर मरण श्रेष्ठ सांगितलं आणि रेवा तटावर तप सांगितलं. विठ्ठल पवित्र देश असला पाहिजे. ऐसे न राहता ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटोनी जेवण विरक्ती ते असं स्थान पाहिजे. असं स्थान पाहिजे तिथं गेल्यानंतर माणसाला आपोआप परमात्म्याचं नाम मुखामध्ये होईल. अभ्यासाची आपण ते करेल, हृदयाचे अनुभव होईल. ऐसे रम्यपणाची थोडी अखंड ज्याची ज्ञानोबा म्हणतात, हे राज्यवर सांडे जे मग निवांत येथेचे असे ऐसे शृंगारी आहे उपजे देखत. एखादा सांसारिक मनुष्य, ब्रह्मचर्य मनुष्य, विषयात गुंतलेला मनुष्य जरी आनंदीमध्ये आला, पंढरीत आला, रेवा तटावर गेला, त्याला वाटावं संसार सोडावा, इथंच भजन करावं. विठ्ठल साधना अनुष्ठानासाठी जागा अत्यंत महत्वाची. शांतीब्रह्म गुरुवारी बाबा नेहमी सांगतात, म्हणून साधकांनी तीर्थामध्ये राहावं. तीर्थामध्ये साधन सहज कळतं, आनंदीमध्ये साधन नकळत कळतं. झोपलं तरी माऊली माऊली ऐकायला येतं. म्हणजे झोपायचा अर्थ नाही तुम्ही झोपायला राहून 24 तास पाठ गेला आपला झोपेतच मग काय कसं दुपारचा विचार सांगितलं तर पाठ गेला झोपेत. झोपेत सुद्धा आपल्याला माऊली माऊली. इथं मठामध्ये तत्वमसी महावाक्य बोलत नाही मला आळंदीमध्ये. मठामध्ये ज्ञानोबाच्या नावाचा गजर होतं. मठामध्ये ब्रह्मविद्या आहे. मठामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण चालू आहे. मठामध्ये ज्ञानेश्वरीचे पाठ चालू आहेत. भूमी पवित्र आहे. बरोबर बाबा सांगतात, जे साधन करण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी 12 वर्ष बाहेर लागतात, ते साधन आळंदीमध्ये अवघ्या 6 महिन्यामध्ये होतं. असं क्षेत्र असलं पाहिजे. ती जागा म्हणजे आळंदी क्षेत्र.
भगवती नर्मदा मैयाचा तीर रेवा तट आहे. तपश्चर्यासाठी एकदम सुंदर सांगितलं. आपल्या वैदिक परंपरेतले जेवढे ऋषी झाले सगळ्यांनी रेवा तटावर मैया नर्मदा मैयाच्या तटावर तप केलं. सनत कुमार, नाचिकेत, कश्यपाती, षटपदे असं म्हटलेले. सनत कुमार असतील, नाचिकेत असतील, अत्रे असतील, नारद मुनी असतील, पिप्पलाद कर्दम असतील, पिप्पलाद ऋषी असतील, या सर्वांनी भगवती नर्मदा मैयाच्या तटावर तप केलं, अनुष्ठान केलं, साधना केली. कारण तटावर रेवा तटावर तप सिद्ध होतं. रेवा तटावर काय होतं? 12 वर्ष ज्या साधनेला लागतात ते साधन 6 महिन्यामध्ये नर्मदा तटावर सिद्ध होतं. विठ्ठल पक्षी सुसुरे आळी सुखी रुचे एकांताचा वास नाही म्हणून दोष अंगायत. काय तट आहे महाराज, चिंतन गेलं तिथं महाराज. साधन असं स्थळ आहे तिथं आपोआप मुखातून नामस्मरण करतात, आपोआप साधन करतात महाराज. जसं ज्ञानोबऱ्याचा विशेष महिमा काय आहे? ज्ञानोबऱ्याचा महिमा सांगत असताना आपण सांगतो ज्ञानोबऱ्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं, ज्ञानोबऱ्याने भिंत चालवली. हा ज्ञानोबऱ्याचा खरा महिमा नाही. भिंत चालवणे, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणे हा माऊलीचा खरा महिमा नाही. माऊलीचा खरा महिमा म्हणजे ज्ञानेश्वरी. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले की त्याची पिता प्रभाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबऱ्याचा महिमा आहे ज्ञानेश्वरी. तसा रेवा तटाचा महिमा म्हणजे काय? रेवा तटावर गेले तर भोग वस्तू प्राप्त होते, यात काही नवलच नाही. आता ज्यांनी परिक्रमा केली त्यांना अनुभव आहे. तटावर गेलं तुम्ही, जसं आपण पंढरी क्षेत्रामध्ये, आळंदी क्षेत्रामध्ये कशाची इच्छा करा माऊलीच्या दरबारामध्ये. तुम्ही जर म्हणले आज आपल्या रसाची पंगत पाहिजे माऊलीच्या दरबारात, तुम्हाला रसाची पंगत मिळणारच महाराज. तुम्ही काय इच्छा करा. लौकिक भोग वस्तूची प्राप्ती आंधळे असे डोळे देते, पांगळ असे बाजार पुत्र बहिणवस प्रवेश देवी आहे. लौकिक भोग वस्तू तर प्राप्त होतात, यात विशेष नाही. रेवा तटावर तुम्ही काही मागा, रेवा भगवती नर्मदा देवीला काही मागा, सर्व मिळेल. पण त्यात आपलं हित नाही. नर्मदा देवीचा विशेष महिमा जर काय असेल, भगवती नर्मदा देवीच्या तटावर अखंड सीताराम भजन चालू आहे. क्षेत्रामध्ये अखंड रामकृष्णाने चालू आहे. विना पारा अखंड चालू आहे. ज्ञानेश्वरचं पारण अखंड चालू आहे. गाथ्याचं पारण अखंड चालू आहे. जसं रेवा तटावर अखंड, तुम्ही तटावरून जा सीताराम 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 अखंड कानावर. आणखी एक विशेष महिमा, अखंड 24 तास तुळशी रामायणाचा पाठ चालू आहे. परिक्रमा केली, विशेष अनुभव असा आहे तुम्हाला. भगवान श्री ज्ञानोबर आहे आणि भगवती नर्मदा देवी दोन्ही एकच आहेत, हा अनुभव येतो. विठ्ठल असं वाटतं आम्ही ज्ञानोबऱ्याच्या समाधीला प्रदर्शन करतो, असं वाटतं आम्हाला प्रदर्शन करताना. कारण हे जे तीर्थ असतात, तीर्थ भगवत स्वरूप असतात. भगवती नर्मदा देवी, भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवती नर्मदा देवी यांच्यामध्ये अभेद आहे. पांडुरंग आणि नर्मदा देवी एकच आहे मला. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते करू पुरेशी. भगवता नर्मदा देवी परब्रह्मस्वरूपणे आदिमाया आदिशक्ती आहे. भगवती नर्मदा देवी संत स्वरूपामध्ये आहे. तुम्ही ज्या भावनेने अनुष्ठान करा त्या अनुष्ठान तुम्हाला फल मिळेल. संत स्वरूपामध्ये नर्मदा मैयाची उपासना केली ते फळ मिळेल. आदिमाया आदिशक्ती स्वरूपात तुम्ही नर्मदा मैयाची उपासना केली ते तुम्हाला फळ मिळेल. तुकाराम महाराज सांगतात, काय झालं, आदिमाया आदिशक्ती संत स्वरूपामध्ये आमच्यावर काय झाल्या, त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. बऱ्याच आगमनाच्या पहिल्या
गंगा आणि अंबावरी संत पावले साजरी महाराज सांगतात आमच्याकडून काय गेलं अनुष्ठान घडलं गेलं आमच्याकडून भगवती नर्मदा माईचं अनुष्ठान घडलं गेलं. आपला हा हिंदू धर्म आहे. प्रत्यक्षात जरी गंगेचं आपलं स्नान नाही घडलं घरामध्ये जरी आपण आंदोलन करत असतो तरी आपण काय म्हणतो गंगा गंगेती योप्रयाग योजना नाम सतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम सत गच्छति. गंगेचे यमुनेचे व नर्मदा सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेश्वरी सन्निधन करू. प्रत्यक्षात जरी आपल्या गंगेचं स्नान नाही घडलं आपण घरामध्ये जरी असतो तर आंघोळ करताना काय म्हणतो गंगा हर हर गंगे हर हर गंगे म्हणतो. गंगा यमुना सरस्वती या नर्मदा सिंधू कावेरी जलेश्वरी सन्निधन करू. ह्या आमच्या या पात्रामध्ये त्या याव्या आम्हाला पुनीत कराव्या. म्हणजे असे दर्शनास स्पर्शनात पानात तथा गंगेती कीर्तना स्मरणात देव गंगाया सद्य प्रापात प्रमुच्यते असं म्हटलं. दर्शनात स्पर्शनात पानात गंगेचं दर्शन केलं गंगेला स्पर्श केला पानात तीर्थ घेतलं तथा गंगेती कीर्तनात स्मरणात देव गंगाया सद्य पापात प्रमुच्यते. गंगेचं स्मरण जरी केलं तर पापापासून काय होतं मनुष्य मुक्त होतो. वाचे म्हणता गंगा नाश होतो. एवढा मोठा भगवती गंगेचा महिमा सांगतो. भगवती नर्मदा मैया वैष्णवी गंगा आहे शांकरी गंगा आहे. भगवान महाविष्णूच्या चरणकमलापासून ज्या निर्माण झाल्या ती वैष्णवी गंगा आहे आणि भगवान शंकराच्या अंगापासून ज्या उत्पन्न झाल्या ती शांकरी गंगा म्हणजे भगवती नर्मदा माता. श्री मार्कंडेय भगवती नर्मदा मातेचा महिमा स्कंद पुराण अंतर्गत खूप आलेला आहे. वशिष्ठ संहितेमध्ये महाभारतामध्ये सुद्धा आलेले आहे. श्री मार्कंडेय महाराजांनी श्री धर्मराज युधिष्ठिरांना भगवती नर्मदा मातेचा महिमा सांगितला. इयं माहेश्वरी गंगा महेश्वरा तनुद्भवा प्रोक्ता दक्षिण गंगेती भारतस्व युधिष्ठिराला श्री मार्कंडेय म्हणून सांगतात. म्हणजे हे धर्मराज ही कोणती गंगा आहे? माहेश्वरी गंगा आहे. महेश्वर तनुद्भवा भगवान शंकराच्या अंगापासून उत्पन्न झालेले आहे. अमरकंटक क्षेत्रामध्ये विंध्याचल पर्वतावर भगवान शंकर तपश्चर्या करीत असताना काय झालं? भगवंताच्या अंगाला श्वेत निर्माण झालं. जसे भीमाशंकराला जे भीमा आहे भगवान शंकराचा धाम सांगितला जातो, श्वेत सांगितला जातो. तसाच भगवंताच्या स्वेदापासून ज्या प्रकट झाल्या ती माहेश्वरी गंगा आहे. असं जान्हवी वैष्णवी गंगा ब्राह्मी गंगा सरस्वती इयं माहेश्वरी गंगा रेवा नास्तित्व संशया. जान्हवी वैष्णवी गंगा आहे. हिमालयाच्या उगम पावल्या भगवान विष्णूच्या चरणकमलापासून ज्या निर्माण झाल्या ती वैष्णवी गंगा आहे. ब्राह्मी गंगा सरस्वती. ब्राह्मी गंगा कोण आहे? सरस्वती देवी आहे. आणि इयं माहेश्वरी गंगा ही शांकरी गंगा आहे. भगवती नर्मदा माता म्हणजे शांकरी गंगा आहे. रेवा नास्तित्व संशया. भगवती रेवा माता जी आहे भगवान शंकराच्या अंगापासून निर्माण झाल्या. तुकाराम महाराज कोण सांगतात? भीमानी चंद्रभा
पूर्वेकडून पश्चिमेला वाहते ते म्हणजे नर्मदा. बाकीचा प्रभाव वेगळा आहे, बाकीच्या नद्यांचा सगळा गंगेचा प्रभाव वेगळा, यमुनेचा प्रभाव वेगळा. पण एकच नदी अशी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेला वाहते. आणि संतांनी आपल्याला सांगितलं गंगेचं जे जळ असतं त्याला पाणी म्हणता येत नाही. गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वडपिंप, तुळशी रुद्राक्ष नव्हे मला श्रेष्ठ देवाच्या तुकाराम नागपार सुद्धा अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदी करणे कीर्तनाश. गंगेच्या पाण्याला पाणी म्हणता येत नाही मला. वड आहे, वडाचं झाड आहे, पिंपळा झाड आहे, त्यांना वृक्ष म्हणता येत नाही. गळ्यामध्ये आपण तुळशीची माळा धारण करतो, रुद्राक्षाची माळा धारण करतो, त्याला सामान्य म्हणता येतं का? सामान्य म्हणता येत नाही. हे देवता स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे. हे जे माळा आहेत परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून गंगेचं जे पाणी आहे ते साधारण पाणी नाही. महिमा सांगत असताना असा महिमा सांगितला मार्कंडेय पुराणामध्ये. गंगा कनकले पुण्य कुरुक्षेत्र सरस्वती ग्रामीय निवारण्य पुण्या सर्वत्र नर्मदा. गंगा कनकले पुण्य. गंगा हे फक्त कनकल क्षेत्रामध्ये पुण्यदायी आहे. कुरुक्षेत्र सरस्वती, सरस्वती कुरुक्षेत्रामध्ये पुण्यदायी आहे. पण भगवती नर्मदा देवी ग्रामीय निवारण्य, गाव असो वा जंगल असो वा पहाड असो सर्वत्र पुण्यदायी आहे. माता उगमापासून संगमापर्यंत ज्या ज्या गावातून गेल्या ते गाव नाही राहिले, ते क्षेत्र झाले. विठ्ठल नर्मदा देवी ज्या ज्या गावातून प्रवाहित झाल्या ते गाव नाही झाल्या राहिले, ते क्षेत्रभूमी झाले. किती मोठा महिमा आहे पहा. गंगा जी आहे काशीला महिमा आहे गंगेचा, हरिद्वार ऋषिकेशला महिमा आहे. सरस्वतीचा महिमा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आहे. भगवती नर्मदा देवीचा महिमा उगमापासून संगमापर्यंत भगवती नर्मदा देवीची पूजा आहे. घाट घाट पूजा होतं असं म्हटलेलं आहे. प्रत्येक घाटावर देवी नर्मदाची उपासना आहे. प्रत्येक घाटावर नर्मदा देवीची आरती आहे. जशी आपली आरतीमध्ये आपण भगवती इंद्राणी मातेची आरती करतो किंवा आरती विशेष पाहिजे असेल तर हरिद्वार ऋषिकेशला पाहिजे आनंद आहे, काशीला आनंद आहे. तसं आळंदीमध्ये सुद्धा इंद्राणी मातेची आरती व्हायला पाहिजे. विठ्ठल देहूच्या वर उगमापासून देहूपर्यंत भगवती इंद्राणी मातेचं पाणी हे बिस्लरी वॉटर सारखे आहे. बिस्लरी पाणी एकदम स्वच्छ पण पुढं देहूच्या पुढं आल्यानंतर काय झाले, म्हणजे काही कंपन्या असतील, जे काही गाव असते त्या गावाने सगळं जे काय घाण पाणी सगळं पाणी गंगेमध्ये सोडून केलं. त्याचा परिणाम आळंदीला सुद्धा येताना पाणी काय होत असतं मला तरी सुद्धा आळंदीला जरी पाणी नाही तर किती स्वच्छ पाणी तुम्ही अजूनही पहा. भगवती इंद्रायणी मातेचं पाणी जे आहे अजूनही एकदम उन्हाळा दिवस आहे, पावसाळा नाही, 2 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल तरी सुद्धा एकदम काचासारखं पाणी आहे. कारण गावामागील ओहळ गंगा नमनी अमंगल ज्ञानोबा तुकाराम महाराज वर्णन करतात. किती जरी त्यामध्ये मालिन्य आपण केलं ह्याचा अर्थ आपण मालिन्य करतच राहावं असा अर्थ नाही. ही जबाबदारी माणसाची आहे. तीर्थाचं जे काही संरक्षण करणं ही सगळी तुमची आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपण तीर्थाचं अनुष्ठान करत असताना त्या त्या पद्धतीने केलं पाहिजे. पण आता तसं कोण करत नाही, तो भाग वेगळा. आळंदीमध्ये आपण पाहतो तिथं ते सगळे लोक तिथंच कपडे धुतात. पण शेजारी जे हॉटेल आहे हॉटेलचे सगळे भांडे ते इंद्राणीमध्ये सोडतात. पण काही स्वयंपाक उरला तो स्वयंपाक सुद्धा इंद्राणीतच टाकतात. विठ्ठल कारण मला सांगतात गंगा आले आम्हाला संत पावले साधे. भगवती नर्मदा देवीचा महिमा सांगत असताना मार्कंडेय ऋषी सांगतात किती मोठा महिमा आहे. समुद्र सरिता सर्व कल्पे कल्पे क्षयम गता सप्तकल्प क्षय श्रीनेन मृता तेन नर्मदा. नर्मदा मातेचा महिमा सांगत असताना समुद्र जेवढे समुद्र आहेत मृत्यू लोकामध्ये जेवढे नद्या आहेत त्या सगळ्या प्रत्येक कल्पाला शीन पावतात, सर्पण नष्ट होतात. पण 7 कल्प झाले तरी न शिने न मृता तेन नर्मदा. विठ्ठल मार्कंडेय मुनीने सगळे कल्प पाहिले. ज्ञानोबाची ओवे कैसे अब्रह्म पूर्ण होते ओवे मार्कंडेय येतात किंवा आचार्य सांगतात जगन्नय महाभय मृत्यूसून हरमध्ये तो देवपाद पंकजम नमामि देवी घराणे. आचार्य म्हणतात
पण सगळ्या नद्या सगळे समुद्र स्वरूपानं शीन झाल्या, पण भगवती नर्मदा मैया स्वरूपानं शीन झाल्याने न मृते म्हणजे गेल्या नाही, न मृत शब्दाचा अर्थ मरण पावले नाही, म्हणून मरण नाही पावल्या, न मृते तेन नर्मदा विठ्ठल दिव्यम सुखम नर्म पदम ददासे इति नर्मदा, ज्या ब्रह्मसुखाची प्राप्ती करून देतात त्यांना नर्मदा म्हणा, असा सुंदर प्रकारचा अर्थ केलेला आहे. की भगवती नर्मदा मातेचं चिंतन करत असताना कधीही स्वरूपानं शीन पावत नाही असे मार्कंडेय मुनींनी सांगितलं. पुढं सांगितलं मरणात जन्मसहस्राख्यम, पापाचं हंती करत असताना, पापाचा नाश करत असताना आपण भगवती नर्मदा मातेचं स्मरण केलं तर काय होतं? स्मरणात जन्मजम पापम, दर्शनात ते जन्मजम, स्नानात जन्म सहस्राख्यम हंती देवा कलयुगे. भगवती नर्मदा मातेचं जर आपण स्मरण केलं तर एक जन्माचं पाप नष्ट होतं. स्मरणामध्ये भगवती नर्मदा मातेचं जर दर्शन केलं तर 3 जन्माचं पाप नष्ट होतं. भगवती नर्मदा मातेमध्ये स्नान केलं तर हजारो जन्माचं पाप नष्ट होतं. भगवान शंकर सुद्धा सांगतात तव वारी गतंच्या असती शिलारूपम भविष्यती. भगवती जसं आळणीमध्ये येथे अस्थि नासती उदकी, आळणीमध्ये जर आपण भगवती इंद्राणीमध्ये जर अस्थि सोडल्या, बघा तुम्ही अस्थि आज सोडा, काही दिवसात त्या अस्थीचं पाणी होतं, अस्थि दिसत नाही. जे चक्रतीर्थ आहे मुरलीगिराच्या शेजारी, तिथे किती लोक अस्थि आणतात तुम्हाला माहिती आहे का? नुसते अस्थि ढिगारी टाकतात, मग तिथं अस्थि दिसतात तो आपल्याला महाराज दिसत नाही. का दिसत नाही? येते अस्थि नासते उदकी, पाण्यामध्ये अस्थि काय होतं? पाणी स्वरूप होतं. भगवती नर्मदा मातेमध्ये जर आपण अस्थि सोडल्यावर काय होतं? भगवान शंकर सांगतात तो वारीगतांची असते शिलारूपम भविष्यते. नर्मदा मातेमध्ये जर आपण अस्थि सोडल्या तर ते शिलारूप होतात. विठ्ठल नर्मदा म्हणजे तुम्हाला आमचं वरदान आहे. काय वरदान आहे? नर्मदे तो महाभागा सर्व पाप हरा भव, त्वदप्सुया शीलाः सर्वाः शिवकल्पा भवन्तुताः. तुम्ही सर्व पापाचं हरण करणारे आहात म्हणून. आणखी काय तुम्हाला वरदान आहे? तुमच्या पात्रातले जेवढे पाषाण आहेत ते काय? त्वदप्सुया शीलाः सर्वाः शिवकल्पा भवन्तुताः. हे सर्व शिला म्हणजे कोण आहे? भगवान शंकर आहे. विठ्ठल सगळे महादेव आहेत, त्यांना ब्राह्मणाकडे प्रतिष्ठित करावं लागत नाही. नर्मदेच्या पात्राचा कुठलाही धोंडा घ्या आणि त्याचं नर्मदेश्वर महादेव म्हणून पूजा करा. म्हणून असं म्हणतात नर्मदाचे कंकर जय शिवशंकर. नर्मदा पात्रातले जेवढे कंकर आहेत, गंडकी नदीतले जेवढे दगड आहेत ते सगळे 500 शालिग्राम आहेत. गंडकी नदीतले जेवढे पाषाण आहेत ते सगळे भगवान विष्णूचं स्वरूप आहे. जसं नर्मदा पात्रातले जेवढे दगड आहेत ते सगळे भगवान शंकराचं स्वरूप आहे. ऋषीमुनींनी, ब्रह्मदेवाने, भगवान महाविष्णू, इंद्रचंद्राधिकारी सर्व देवाने काय केलं? भगवती नर्मदा मातेला काय केलेलं आहे? आशीर्वाद दिलेला आहे. स्वतः शांतीब्रह्माचे एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये भगवती नर्मदा मातेचं वर्णन करतात. तया पर्वताचे श्री नर्मदा नावे नदी गिरधारी, जिचेने दर्शने पातका पुरी नुरे ऐसा जिचा महिमा. नाथ महाराज वर्णन करतात त्या पर्वताचे श्री नर्मदा नावे नदी गिरधारी. हे कुणाचं वचन आहे? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वचन आहे. नाथ महाराज म्हणतात जैसी दंडकारण्य गोदावरी प्राणी मात्रा ते पुनीत करी, तैसी नर्मदा स्नानाने उद्धारी तापत्रयापासून. जशी दंडकारण्यामध्ये गोदावरी काय करते? प्राणी मात्राला पुनीत करते, तापत्रयापासून निवृत्त करते. तैसी नर्मदा स्नानाने उद्धारी तापत्रयापासून, तशी नर्मदा माता काय करते? सगळ्यांना तापत्रयापासून, पापापासून फिरीत पापता मोठीत तिरीचे पाद समुद्रात जाया गंगेचे जैसे, तसे भगवती नर्मदा माता पाप काय करतात? जगाचा उद्धार करतात. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या भाग्यामध्ये आम्हाला सेवा घडली. परिसेव माते माझे विनवणी मस्तक चरणी ठेवी. तसे तुम्ही कशा आहात? भागीरथी महा दोष निवारणी सकळा स्वामिनी तीर्थाची सर्व तीर्थ नायक. आचार्यांना जो अनुग्रह प्राप्त झाला, आचार्य जगद्गुरु शंकरांना त्यांच्या श्रीगुरूंचं दर्शन झालं, भगवती नर्मदा तटावर झालं दर्शन. असं सांगतात त्या गुहेमध्ये त्यांनी श्रीगुरु अनुष्ठान करत असताना नर्मदा
जगद्गुरु शंकराचार्याने काय केलं, आपल्या कमंडलूमध्ये ते पात्र पूर आहे सामावून घेतलं आणि त्या पात्र जे पूर सगळं गंगेचा मातेचा कमंडलूमध्ये सामावून त्यावेळेस नर्मदा अष्टकाची रचना केली. सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंगरंजितम विश्वसुपापजात जात कार्यवारी सहितम कृतांत दूत काल भूत भीती हरिवर्मने त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. मग हे अष्टकाची जी रचना आहे भगवान जगद्गुरु श्री शंकराचार्याने रचली. भगवान शंकराचार्यांना जे गुरुचं सानिध्य प्राप्त झालं, गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला, तो भगवती नर्मदा मातेच्या तीरावर झाला. मग त्यावेळी जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात सर्व तीर्थेषु यत् पुण्यम, सर्व तीर्थेषु यत् पुण्यम, सर्व यज्ञेषु यत् फलम, सर्व वेदेषु यत् ज्ञानम तत् सर्वं नर्मदा तटे. हे जे वचन आहे जगद्गुरु शंकराचार्यांचं आहे. आचार्य म्हणतात सर्व तीर्थाचं जे पुण्य आहे, सर्व यज्ञाचं जे फल आहे आणि जे सर्व वेदाचं ज्ञान आहे ते सर्व नर्मदा तटावर सिद्ध आहे. विठ्ठल प्रारंभाच्या यवनात जर आश्वर गंगा आली तर स्नान केलं पाहिजे की नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात आमच्या भाग्यामध्ये गंगेचं अनुष्ठान घडलं मग आम्ही काय करणार ते करी. भगवती आमच्या भाग्याने आम्हाला तीर्थाचं अनुष्ठान घडलं. मग आपण काय केलं पाहिजे, तेथे करीना आंघोळी पुढे चढणाऱ्या मुली तीर्थावरी परमका सकळ. भाग्यवशात आपल्याला मनुष्यदेह प्राप्त झाला, मनुष्यदेह प्राप्त झाला. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ज्ञानोबा खोबऱ्याच्या नंतर नरदेह प्राप्त झाला. नरदेहाचं सार्थक करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी गाथेचं अनुष्ठान केलं पाहिजे, तीर्थाचं अनुष्ठान केलं पाहिजे. तेथे करीना आंघोळी म्हणजे आंघोळी शब्द अनुष्ठानात आहे. साधनेमध्ये प्रवृत्त होणं म्हणजे आंघोळ करणं, साधनेमध्ये रत असणं, भगवत चिंतनामध्ये रत असणं, त्याला आंघोळ शब्दाचा अर्थ आहे. तेथे करीना आंघोळ साधनेमध्ये मनुष्य रत असला पाहिजे. आता तुकाराम महाराज सांगतात तीर्थे व्रते आसुरी त्यागी नापार. आपण तीर्थ जवळ असतं बरोबर आहे. पांडुरंग महाराज उद्या सांगत असतात लोक पंढरपूरच्या वारीला जातात, तिथला विधी चंद्रभागी आंघोळ केली पाहिजे. नाही पण पुण्य श्लोक नवर आले मठामध्ये तळावर लागू करतात लोक. तीर्थे व्रते आसुरी त्यागी तीर्थाचं अनुष्ठान व्रताचं अनुष्ठान जर आमच्याकडे घडलं, तेथे करणं आंघोळ शब्दाचा अर्थ आहे साधनेमध्ये नित्य रत राहणं, अनुष्ठानामध्ये
शरीरामध्ये नित्य राहत राहणार. हे अनुष्ठान कुठपर्यंत करायचं हो? संस्थेचा अभ्यास 4 वर्ष झाल्यानंतर मग काही झोपा काढायला का? साधन कधी संपत नसतं मला. तुका म्हणजे देह पडोया चिंतने पुढे लागे येण्यासाठी जोपर्यंत या शरीरातून प्राण संपत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वर अनुष्ठान चालूच आहे. 4 वर्ष जर आपण अनुष्ठान करतो. 4 वर्ष झाल्यानंतर पण डोंगरावर जाऊन अनुष्ठान करतो. डोंगरावर झाल्यानंतर मग अनुष्ठान सोडायचं का म्हणत नाही. खावे वाटे भेटे आवडे जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे माणूस तोपर्यंत आपल्याकडून भगवंताचं साधन घडलं पाहिजे, भगवंताचं अनुष्ठान घडलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. तिथे परिणामामुळे परिणाम काय होतो मला असं आपण त्या साधनेमध्ये नित्यरत झालो. पुढे शरणाच्या धुळे तीर्थावर पर्वता सकल मग त्याच्या भाग्याला सीमा नाही मला. सकल चिंतामणी शरीर जरी जा अहंकार समोर आशा निंदा हिंसा नाही पण देहप्रती निर्मळ जायचा जेव्हा सतत नित्य साधनेमध्ये रंगते भगवत चिंतनामध्ये नामस्मरणामध्ये रंगलाय रंगे तुका विठ्ठल सर्वांगी मग त्याच्या जीवनामध्ये त्याचं शरीर आहे त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. मोक्षाचे तीर्थ नगे वाराणसी तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शनित मन धन दिले पुरुषोत्तम आशा नाही कवनाची तुका म्हणजे परिसावणी आगळा काय महिमा वरून त्याचे मग सगळे तीर्थ पर्वकाळ व्रत सगळे त्याच्या चरणाचा काय करतात आश्रय करतात. तुकाराम मला सांगतात आम्ही भगवती मैयाचं अनुष्ठान केलं त्याचा परिणाम काय झाला हा मग माझं 3रं चरण सांगतो. पाप पळाले चित्ताचा विक्षेप केला मनाची चंचलता गेली विक्षेप दोष गेला मला पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले मला सांगता पाप केल्याचे काय गुण नाही पालटले अवगुण. भगवंताच्या कृपेनं तीर्थाचं आम्हाला अनुष्ठान घडलं. भगवंता नर्मदा मातेने भगवान अनुभवने आमचं असा अनुग्रह केला आमचं जे पाप आहे पाप संपून गेलं. कारण काय परमार्थामध्ये पाप प्रतिबंध करतात. तुका म्हणे नाड पाप खाती घेतात मनुष्याला पाप आळंदीमध्ये येऊ देत नाही म्हणून. बरं आळंदीमध्ये आला तरी मनुष्याला पाप संस्थेमध्ये बसू देत नाही. संस्थेमध्ये जरी बसला तरी पाठाला धरून नेमानं येऊ देत नाही पाप येऊ देत नाही नेमानं. पाठाला जरी आला तरी पाठात झोपल्याशिवाय राहणार नाही पापच आहे. म्हणून गेली झोप प्रत्येकाला काढते मला पाप काय करत असतात साधनेमध्ये प्रतिबंध करत असतात. परमार्थात प्रवेश होत नाही पापामुळे प्रवेश झाला तरी श्रवण घडत नाही पापामुळे घडत नाही. श्रवण झाला तरी काही कळतच नाही. इतर सागरा एकदम झोपतो नुसता श्रवण झालं तरी कळत नाही पापामुळे कळत नाही. श्रवण झालं कळालं तरी अनुभव येत नाही पापामुळे येत नाही. आणि मग पाप निवृत्त झाल्यानंतर मग शेवटी काय होत असतो अनुभव येत असतो. महाराज सांगता पाप कळाले जळाले दुरावले
कायिक पाप आहे, वाचिक पाप आहे, मानसिक पाप आहे. अदत्तानाम उपादानाम हिंसाचे व विधानतः परदारोप सेवाचे कायिक विरोध सोडून असं मोबदला दिल्याशिवाय एखाद्याची वस्तू स्वीकारणे काय कायिक पाप सांगितलं आहे. अदत्तानाम उपादानाम हिंसा करणं पाप सांगितलं. परदारोप सेवाचं कायिक विरोध स्फुटम असं म्हणजे परद्रव्येष्वाभिध्यान मनस अनिष्ट चिंतन विदधा अभिनिवेश्य मानसम त्रिविध स्फुटम. परद्रव्याचं दान करणं, परद्रव्येष्वाभिध्यान मनामध्ये वाईट चिंतन करणं आणि मिथ्या अभिमान धारण करणं हे मानसिक तीन पाप सांगितलं. पारुष्यम अनृतम जैव पैशून्यम चार सर्वशः असंबंध प्रलापश्य म्हणजे ते वाचेचे पाप आहे. पारुष्यम निर्दयी भाषण करणं, खोटं बोलणं. पैशून्यम वरबळ लागेल असं बोलणं. असंबंध प्रलापश्य कसंही बोलणं, असंबंध प्रलापश्य त्याला काय सांगितलं? वाचिक चार पाप सांगितलं. हे सगळं पाप आपलं निघून गेलं. तुकाराम महाराज सांगतात देवाचे भगवती नर्मदा मातेचं अनुष्ठान घडलं, ज्ञानोबांची कृपा घडली आणि आमच्या जीवनातलं पाप जळालं, पाप पळालं. पाळलेलं पाप परत माघारी येऊ शकतं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जळाले पाप जळाले. पळालेला मनुष्य माघारी येऊ शकतो ना. जळाले शब्दाचा अर्थ आहे कारणासाठी कार्याची निवृत्ती. पाप गेलं, पापाचं कारण जे अज्ञान वासना जीवदशा, ते जीवदशा सुद्धा काय झाली? नष्ट झाली. भवदुःख दुरावले. आता काय झालं? अज्ञान आवरण विक्षेप, शोकनाश. अज्ञान जे काही शोकनाश झाला, परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान, शोकनाशाने आनंद वाटतो. भाग गेला, शील गेला, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे पण तुझे चरण देखील या. महाराजांना भवदुःख दुरावले, तेथे करी ना गोळी गोळी चरण रजबळी येथे तीर्थावळी पर्वकाळ सकळ. तुकाराम महाराज